शिवसेनेचे माजी मंत्री विजय शिवतारे आता मुंबईकडे जाण्यासाठी निघालेले आहेत। आपण पाहू शकतो पाठीमागे ते हेलिकॉप्टर रेडी करण्यात आलेलं आहे आणि ह्याच हेलिकॉप्टरने ते आता मुंबईकडे रवाना होतील। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांना बोलवलेलं आहे, कारण गेल्या 2 ते 3 दिवसांपासून ज्या पद्धतीने विजय शिवतारे हे बारामती लोकसभा मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढवण्यावरती ठाम आहेत। काल त्यांनी बारामती इंदापूरचा दौरा सुद्धा केलेला आहे आणि काल पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत एकमताने ठराव करण्यात आलेला आहे। विजय शिवतारे यांनी बारामतीमधून अपक्ष निवडणूक लढवावी, मात्र आता मुख्यमंत्र्यांनी यामध्ये मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केलेला आहे। मुख्यमंत्री नेमकं आज विजय शिवतारेंची समजूत काढतील का हे बघणं महत्त्वाचं आहे। बाबू, काय तुम्ही आज मुंबईकडे निघालेला आहात, काल मुख्यमंत्र्यांनी तुम्हाला फोन केला, काय नेमकी चर्चा झाली तुमच्याशी? नाही, चर्चा नाही, त्यांनी भेटण्यासाठी बोलवलंय। वरिष्ठ नेते आहेत आमचे, देवेंद्र फडणवीस असतील, एकनाथ शिंदे असतील। निश्चितपणे महायुतीच्या एकंदरीत याच्यावरून असं दिसतंय की ते मला समजवण्याचा प्रयत्न करतील की बाबा तुम्ही लढू नका, काही करू नका, अशा प्रकारचं होईल। परंतु मी आज भेटीसाठी एवढ्यासाठी चाललो की ग्राउंड रिॲलिटी काय आहे ही त्यांना मी समजावून सांगणार। तुमचा जो हेतू आहे महायुतीचा की बारामती जिंकण्याचा, अजित पवारांच्या माध्यमातून ते शक्य होणार नाही। सहजपणे जर अजित पवार आणि सुप्रिया सुळे असतील तर सुप्रिया सुळे सहजपणे निवडून येतील, कारण अजित पवारांच्या जाचाला वरमटपणाला पूर्ण जिल्हा कंटाळलेला आहे। आणि त्यामुळे बारीक सारीक गोष्टीमध्ये सरळ सरळ लोक असे म्हणत असतात की नाही, आम्ही अजित पवारांना मतदान करणार नाही। थर्ड पर्याय जवळजवळ 6-7-8 लाख मतांचं जे आहे तो त्या लोकांना पवार वर्सेस पवार म्हणजे ताटात आणि वाटीत हा प्रकार आता लोकांच्या लक्षात आला आहे। 40-50 वर्ष आम्ही त्यांना परत मतं देतोय। लोकांची मानसिकता अशी आहे की यांनी आता थांबावं किंवा यांना थांबावं, आणि त्या मानसिकतेतून ग्राउंड रिॲलिटी काय आहे ना ती दोघांनाही मी समजावून सांगणार आहे। आणि मी बाकी माझ्या निर्णयावर आता त्यांच्याशी अगोदर मी बोलेल, काय म्हणतात ते मला ऐकू देत, त्यांच्याशी बोलेल आणि मग त्याच्यानंतर मी वर्षाच्या बाहेर पत्रकारांना भेटणारच आहे। पण मग कदाचित मुख्यमंत्री आज तुम्हाला या सगळ्या याच्यातून माघार घेण्यासाठी सांगतील किंवा तुम्ही कुठेतरी थांबवावं अशा पद्धतीने सुद्धा तुम्हाला सांगतील। तुम्हाला तो आदेश तुम्ही पाळणार आहात का, काय नेमकं? जनतेचा आदेश सगळ्यात महत्त्वाचा आहे आणि जनतेचा आता सध्याचा जो आदेश आहे तो आहे की आम्हाला पवार नको आहेत। जनतेचा आदेश शेवटी लोकशाहीमधून काय असते, मतदानातून लोकशाहीमधून जनतेचाच आदेश बघायचा असतो। त्यांच्या मनात काय आहे ना ते होण्यासाठीची संपूर्ण प्रक्रिया करणे, कर्तव्य करणे ते मी करणार। पण मग सर, समजा लोकसभा नाही म्हटलं तर मग पर्याय तुम्ही काही असं वेगळे काही हे दिलेले आहेत का, किंवा पर्याय काही असं? पर्याय ठीक आहे, ते जे आता इथे एवढी डिटेलमध्ये नाही, मी चाललो आहे, त्यांच्याशी चर्चा होऊ द्या निश्चितपणे, मग नंतर मी बाहेर आल्यानंतर बोलेन। पण काय तुम्ही आजही ठाम आहात लोकसभा लढवण्यावरती? तर विजय शिवतारे बघितले आपण, पाहतोय की ते आता मुंबईकडे रवाना होत आहेत आणि ते लोकसभा लढवण्यावरती ठाम आहेत। मुख्यमंत्री काय सांगतात ते बघूया, चर्चा करेल आणि त्यानंतरचा निर्णय हा महत्त्वाचा आहे। मात्र जनतेचा जो कौल आहे, जनतेचा जो काही एकूण निर्णय झालेला आहे तो अर्थातच लोकसभा लढवण्यावरती, आणि विजय शिवतारे यांनी लोकसभा लढवावी अशा पद्धतीचा हा जनतेचा कौल आहे, तो मला मान्य आहे असं विजय शिवतारे यांचं म्हणणं आहे। कॅमेरामन तुषार ननावरेसह योगेश बोरसे, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।